गुड मॉर्निंग म्हणजे गुड आफ्टरनून आहे. आता 12 वाजून गेलेत आणि ध्रुवला फ्रेश केलं आहे छान. कारण आंघोळ नाही घातली कारण बरं नाही वाटत आहे म्हणून उन्हामध्येच त्याला छान पुसून काढलं आहे आणि फ्रेश केलं आणि कपडे छान वाळत टाकून घेतलेत. आणि आज मला थोडंसं रूम आवरायचं आहे. ध्रुवचे कपडे थोडे व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि ह्यांचे पण कपडे थोडे व्यवस्थित ठेवायचे आहेत. कारण की दररोज कसं असतं वरती येते हा रडत असतो आणि काहीच होत नाही. म्हणजे असं गडबड गडबड सगळं आणि मग नंतर कंटाळा येतो. मला 2-2:30 वाजून जातात. म्हणून म्हटलं आज थोडं झाडू मारून घेते आणि आवाज न करता करावं लागतं सगळं. कारण की ध्रुव झोपलेला आहे त्याच्यामुळे हळूहळू सगळं काम करून घ्यावं लागतं. आणि वरती यायला टाईम पण नसतो. सकाळच्या शेड्यूलमध्ये सकाळी खालचं काम असतं सगळं चालू असते गडबड आणि खालचं झाल्याशिवाय मग वरती पण येता येत नाही. मग डायरेक्ट त्याला घेऊनच मी वरती येते, त्याला झोपवून देते आणि मग रूम आवरते. त्याच्यामुळे थोडासा उशीर पण होतो, कंटाळा येतो, पण मग काही ऑप्शन नाही, करावंच लागतं. आता ध्रुवचे कपडे पण सगळे इकडे तिकडे झाले आहेत. म्हटलं त्याचं कबड पण थोडंसं साफ करून घेऊया. तर मी असे छोटे छोटे फोल्डर्स आले त्याच्यासाठी, कारण की त्याचे छोटे छोटे कपडे घड्या करून कितीही ठेवले तरी ते ओसाडून खालीच वाहतात. त्याच्यामुळे ते छोटे छोटे त्या कंटेनर्समध्ये टाकले का मग ते बरोबर राहतात. मग याच्यामध्ये त्याचे कपडे, नंतर त्याचे डायपर्स, परत अजून 2 आहे त्याच्यामध्ये त्याचे पथोरल्या, त्याच्या ओढण्या ज्या त्याला मी बांधते, असं सगळं वेगळं वेगळं करून त्या सेक्शन्समध्ये मी टाकून ठेवले आहेत. म्हणजे काय पाहिजे असेल तर लगेच ते करतील. आणि ते करता करता मला रुद्रचे हँडग्लव्स भेटले, ज्या हँडग्लव्ससाठी तो सकाळी रडत होता. म्हटलं मी शोधेल, पण मला आठवतच नव्हतं मी कुठे ठेवले आहेत ते. म्हणून म्हटलं की आता शोधूयात. पण मग हे बाळाचं करता करता त्याच्यामध्येच ते हँडग्लव्स पण सापडले. नशीब माझं, नाही तर आज त्यांनी मला काही सुधरू दिलं नसतं ते जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत. तर रोजच्या कामामध्ये थोडासा वेळ काढून हे करावंच लागतं साफसफाई. म्हणजे रूममध्ये येईपर्यंत कंटाळा तर येतो, पण मग काही ऑप्शन नाही. कारण की जर नाही केलं तर ते तसंच वाढत राहतात, कपड्यांची ढीग लागत राहतात. आणि यांना अजिबात रूममध्ये असा पसारा ठेवलेला आवडत नाही, त्याच्यामुळे करावंच लागतं. आणि आता दोन मुलं असल्यामुळे ते इथं बापरे, सगळी कोणती वस्तू इकडे कोणती वस्तू तिकडे, कोणाचं कोणतं औषध. आता औषधांवरती पण मला असं नावं लिहून ठेवायला लागतात. एकावर डी लिहायला लागतं, ध्रुवचं आणि रुद्रचं आर लिहावं लागतं, तेव्हा ते लक्षात राहतं की हां हे दोघांचे वेगळे वेगळे औषधं आहेत. ह्यांचे इथे रोजचे कपडे जे थोडेसे लागतात संध्याकाळी, नाईट पॅन्ट्स आणि ते सगळं आहे ते, तर ते पण साफ करून घेतलं, कारण की ते पण खूप मेसी झालं होतं. फायनली आता सगळं संपलेलं आहे आणि झोपायची वेळ. उठून खाली आलेली आहे. मुलांचा यायचा टाईम झाला आहे, मी थोडंसं आवरून घेते. हे चष्मा ठेवायचं होल्डर दीदीने सापुताऱ्यावरनं आणलं. इतकं क्यूट आहे ना, म्हणजे ते लावल्यानंतर असं वाटतं की फेस आहे काहीतरी एकदम युनिक आहे, काहीतरी वेगळं. बघा कालपासून आणली, पण बसायचा वेळ नाही मिळाला, म्हणून चला मुला यायला 5 मिनटं आहेत तर बसूया छान. आणि बसली तर तेवढ्यात समोरून बस आली आणि मुलं पण स्वतःच घरामध्ये आले, मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. थंडीने चेहरा एकदम ड्राय झाला आहे. आणि कपड्यांच्या घड्या करायचे ना. रांगोळी किती मस्त दिसते. पॅन्ट कुणाची घातली? मम्माची आहे. एवढी मोठी काय आहे मग? हस ना, हस.
हस काय भारी जाते ते तुझे. नाही हे काय बघ ब्लॅक ब्लॅक हाय दिसते. अरे हा हे बाकी आहे. काय हे केलेलंस सगळे- तू? माती खेळलंस? नाही. मग माहित नाही ते करतात ना ते मी तेव्हा मॅक्सी खेळत होतो ना तेव्हा मी ग्लास काढलेलं. कशाला? तेव्हा झालं ते. कशाला? कारण काय खायचं आता तुला? चिकू नाहीये. वेफर चिकूने तर डायरेक्ट वेफर. दुसरं काय खातो? चिक्कू दूध कुठे देऊ? पण सांग तरी. चिक्कू चिकू मार्केटमध्ये. मम्मा हे खाऊ मग. इथे डायनिंग टेबलवर बस. मी देते बिस्किट. थांब. मम्मा तिकडे बसतोय. नाही इथे बस. माहित नाही. स्पोर्ट्स चालू आहे का? आज आहे कढी खिचडी. त्याच्यामुळे ही कढीला फोडणी देते आणि खिचडी रेडी झालेली आहे. गुड इव्हनिंग. तर आज संध्याकाळ झाली आणि सकाळपासून काहीच फारसं शूट करायला मिळालं नाही कारण की ध्रुवची तब्येत जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं बरी नव्हती आणि मुलांना बरं नसलं की कसं मग सगळं लक्ष आपलं मुलांकडेच लागून राहतं. तसंच माझ्यासोबतही झालं आहे आज. आणि आज सकाळपासून त्याच्यापासून मी म्हणजे बाजूलाच झालेली नाही असं म्हणालं तरी चालेल. म्हणजे सकाळी तो इतका रडत होता आणि खोकताना त्याचा एकदम असा कफचा आवाज येतो तसा येत होता. त्याच्यामुळे म्हणलं की जाऊ दे. मग शूट करायचंही मन नव्हतं होत आणि काही शूट केलंच नाही होते. आणि दुपारी जे आवरलं थोडंफार ते पण कारण की मला झोपायचं नव्हतं जास्त कारण की मी झोपली असती तर मला गाढ झोप लागली असती आणि त्याला कफ होता तर त्याला त्याचा श्वास असे अटकत तर मला भीतीने झोपायचं पण नव्हतं असं होत होतं. मग त्याच्याकडे लक्ष देत देत मी थोडी रूम पण आवरली आणि थोडी अर्धा तास झोपले कारण की काल रात्रभर ध्रुवमुळे झोप आली नाही. शेवटी 5-6 वाजता मग रुद्रच्या पप्पांनी मला सांगितलं की झोप मी थोडा वेळ सांभाळतो आणि त्यांनी थोडंसं त्याला घेतलं आणि मी तेव्हा 1-1.5 तास मी पडले. पण असं ना की लहान मुलं आजारी पडले की कुठेच चुकं लागत नाही कारण त्यांना काय दुखतंय काय होतंय काहीच कळत नाही आपल्याला. तर मोठ्या माणसाचं आजार पण परवडलं पण लहान मुलाचं नाही तसंच होत होतं. पण जेवढं शूट करायला मिळालं आहे तेवढं केलं आहे आणि पुढे पुढे अजून छान कॉन्टेंट घेऊन येईल नक्कीच. पण सध्या सपोर्ट करा आणि लाईक नक्की करा आणि शेअर करा. तर आजचा डिनरचा बेत आहे खिचडी आणि कढी करून घेतलेली आहे. खिचडीच्या शिट्ट्या होत आहेत आणि आजपासून आम्ही ठरवलं की मुलांना जरा लवकर जेवायला बसवायचं कारण की आम्हाला वरती जायला 10:30-11 होत आहेत आणि मुलांची शाळा असते सगळे त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं. तर त्यांची झोप पण होत नाही आणि वरती गेल्या गेल्या काही लगेच ते झोपत नाहीत. झोपायला त्यांना 12, 12:30, 1 वाजतात. त्यांची झोप होत नाही. सकाळी उठायला खूप नाटक करतो रुद्र तरी. तर आणि दुपारी झोपत नाही खेळायच्या नादामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं की चला आजपासून ट्राय करूयात जरा लवकर जेवायला देऊयात त्यांना कारण की त्यांना जेवायला 1 तास लागतो. त्याच्यामुळे आज त्यांना लवकर जेवायला द्यायचं आहे आणि आता खेळत आहेत ध्रुव बरोबर. आज बाबांनी खरवस आणलं होतं आणि खरवसच्या वड्या केलेल्या आहेत. त्याची शूट नाही करायला मिळालं कारण की तेव्हा ध्रुव थोडंसं नेक्स्ट टाईम जेव्हा पण आणणार तेव्हा मी व्हिडिओ नक्की शेअर करेन. आजची वडी थोडी मऊ आहे कारण की चीक थोडा पातळ होता पण तरी छान. आम्ही गोड टाकून करतो. नेक्स्ट टाईम रेसिपी नक्की शेअर करेन पण हा चवीला एकदम छान लागतं. म्हणजे दीदींनी आमच्यासाठी हॉट चॉकलेट बनवलं आहे यम्मी. व्हिडिओ अरे बाबा
आई बाबा गेलेले किराणा आणायला. किराणा आणलेला आहे आणि आता तो एक्स्ट्राचा जो आहे बाकीचा भरून एक्स्ट्राचा एक डब्यामध्ये पॅक करून ठेवलेला आहे. आणि अशाच प्रकारे संध्याकाळ संपली, दिवस संपला. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा.